बातमीचे प्रायोजक आहेत निसर्गरम्य वातावरणातील हॉटेल कुसुम पॅलेस। शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम व्यवस्था, स्वतंत्र किचन, फॅमिली व्यवस्था, प्रशस्त पार्किंग आणि वाढदिवस व विविध कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची सुविधा, स्वादिष्ट जेवण, सुंदर वातावरण आणि उत्तम व्यवस्था। पत्ता मालेगाव देवळा रोड, धोबीघाट, मेशी, तालुका देवळा, जिल्हा नाशिक। प्रोप्रायटर संजयजी अशोक कापसे व आबा निकम। संपर्क 9975 14 9205। संपर्क क्रमांक 89 99 50 87 99। बातमी कळवण सुरगाणा येथून। अनुसूचित क्षेत्र पूर्ण पेसा असल्याने भारतीय संविधानाची 5वी अनुसूची पंचायती अनुसूचित क्षेत्रांवर विस्तार अधिनियम 1996 पेसा, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 तसेच महाराष्ट्र पेसा नियम 2014 यातील लागू तरतुदींचा विचार करून विद्यार्थ्यांचे आरोग्य, पोषण, स्थानिक अन्न पद्धती व स्थानिक रोजगाराच्या संधी देण्यासाठी सेंट्रल किचनद्वारे दूरवरून भोजन पुरवण्याच्या पद्धतीचा पुनर्विचार करून संबंधित सक्षम प्राधिकरणाने नियमानुसार आश्रमशाळेच्या परिसरात असलेल्या किचन शेडमधून स्थानिक पातळीवर भोजन तयार करून देण्याची व्यवस्था सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आहे। भोजन व्यवस्थेसाठी आवश्यक धान्य, कडधान्य व इतर अन्नधान्याचा नियमित पुरवठा शासनामार्फत करण्यात यावा तसेच स्थानिक पातळीवर उपलब्ध ताजा भाजीपाला, फळे व पौष्टिक अन्नपदार्थांना प्राधान्य देण्यात यावे। भोजन व्यवस्था राबवताना लागू शासन नियम व निविदा, प्रचलित कार्यपद्धतीनुसार स्थानिक आदिवासी महिला बचत गट, स्वयंसहाय्यता गट व पात्र स्थानिक संस्थांना प्राधान्य देण्यात यावी। विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भोजनाचा दर्जा, स्वच्छता, पोषण मूल्य व नियमितता याबाबत पेसा ग्रामसभेच्या नियमानुसार सहभाग व देखरेख राहण्याची व्यवस्था करण्यात यावी। आश्रमशाळेतील भोजन व्यवस्थेबाबत कोणताही बदल अथवा निर्णय घेण्यापूर्वी संबंधित पेसा ग्रामसभा स्थानिक स्वराज्य संस्थेची नियमानुसार सल्लामसलत करण्यात यावी। नाशिक येथे चालू असलेल्या उपोषणाला खासदार भगरे यांनी भेट देऊन या उपोषणाला पाठिंबा दर्शवत सेंट्रल किचन बद्दल योग्य तो निर्णय घेऊन या शब्दात माध्यमांशी बोलताना सांगितले। वृत्तसंकलन ज्ञानेश्वर बागुल, कळवण प्रतिनिधी। आपण दिल्ली येथे ह्या विषयाला आवाज उठवणार आहात का? दिल्ली या ठिकाणी आवाज उठवण्यापेक्षा हा विषय राज्याच्या अखत्यारीतला आहे। मी आज या ठिकाणी भेट दिल्यानंतर जे मुद्दे आहेत सेंट्रल किचनचा आहे, त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे आश्रमशाळेतील 3 मुलींचा सर्पदंशाने मृत्यू झाला, तर त्या मुलींना किंवा 3 मुली उपचार घेत आहे। ज्या मृत्यू पावल्या आहेत त्या मुलींना त्यांच्या कुटुंबाला भरीव स्वरूपाची 1 कोटीच्या जवळपास मदत दिली पाहिजे आणि ज्या जखमी आहेत त्यांनासुद्धा मदत केली पाहिजे आणि अशा प्रकारच्या ज्या घटना घडत आहेत त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी मी मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री यांच्याकडे करणार आहेत आणि याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे। त्याचप्रमाणे TRTI यामध्ये जी वयोमर्यादा 30 रद्द केलेली आहे ती वाढवण्यात यावी। त्याचप्रमाणे UPSC MPSC एका बाजूला आदिवासी बांधवांचा विकास करायचा म्हणून वेगवेगळ्या योजना चालू करायच्या, म्हणजे आज आपण बघतोय की अनेक आश्रमशाळांमध्ये पुरेसे शिक्षक नाही आहे किंवा मी पाठीमागे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल आहे त्याच्या इमारतीची पाहणी केली, अतिशय निकृष्ट दर्जाची इमारत त्या ठिकाणी तयार होते। मग त्या ठिकाणी ज्यावेळेस विद्यार्थी जातील त्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रसंग आहे किंवा ते मुलं त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना जर निकृष्ट दर्जाचं अन्न मिळत असेल किंवा अध्यापनाच्या चांगल्या सुविधा मिळत नसतील तर मग अशा पद्धतीने जर आदिवासी विकास जर कामकाज करत असेल तर ते काही बरोबर नाही आणि म्हणून याची चौकशी करावी आणि जे दोषी असतील त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशा प्रकारची मागणी मी पत्राद्वारे मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास विभागाकडे किंवा विकास मंत्र्यांकडे करणार आहे। प्रश्न, आता 3 दिवसापूर्वी माननीय आदिवासी विकास मंत्री महोदयांनी एक स्टेटमेंट दिलं, किचन सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षण दिलं जातं, या संदर्भात आपलं मत काय? आदिवासी विकास मंत्री जर किचन सेंटरच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जात असेल मग ते शिक्षण नेमकं कोणत्या प्रकारचं दिलं जातं? स्वयंपाकाचं दिलं जातं का विद्यार्थ्यांना पुढील भविष्याच्या दृष्टीने
जे विद्यादान व्हायला पाहिजे त्याचं दिलं जातं. हा संशोधनाचा विषय आहे, तर त्यांनी या पद्धतीने वक्तव्य करू नये असं मला या निमित्ताने वाटतंय. मोगमपणे बोलण्यापेक्षा शेवटी आपण आदिवासी समाजातले आहोत. आदिवासी समाजाच्या विकासाची फार मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आहे, तर त्यांनी ती पार पाडण्याच्या दृष्टीने चांगले प्रयत्न करावे अशी विनंती या निमित्ताने मी त्यांच्याकडे करतो. धन्यवाद. नाशिक येथे सुरू असलेल्या आमरण उपोषण किचन सेंटर संदर्भात आपण भेट देत आहात. या संदर्भात किचन सेंटरच्या विषयी आपण काय सांगाल? सुगम आपले आदिवासी सामाजिक कार्यकर्ते सुगम त्याचप्रमाणे दत्ता ठाकरे यांनी किचनच्या संदर्भामध्ये जे आमरण उपोषण चालू केलेलं आहे, तर मी लोकप्रतिनिधी म्हणून वेगवेगळ्या शाळांमध्ये करतो. त्यावेळेस जे सेंट्रल किचनच्या माध्यमातून येणारं जे अन्न आहे विद्यार्थ्यांना, ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे. कारण आता जर आपणही बघितलं तर फोटो असतील किंवा त्या ठिकाणी मुलं गोष्ट टाकण्याचं प्रमाण, कारण ते चविष्ट लागत नाही. अनेक तासापूर्वी केलेलं ते मुलांना दिलं जातं आणि त्यामुळे मुलं खात नाही. त्यांच्या तब्येतीवरती परिणाम त्या निमित्ताने होतो आहे. याच्या अनेक घटना महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहे. विषबाधा झाली, आपलं अन्नातून विषबाधा सारखे प्रकार झालेले आहे आणि म्हणून याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे. तर याची शासनाने दखल घेऊन ताबडतोब सेंट्रल किचन योजनेच्या माध्यमातून जे अन्न पुरवठा केला जातो तो बंद करावा, ही त्यांची जी मागणी आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे.